नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तक 7th स्टँडर्डसाठी जी 2nd नंबरची पोयम आहे पाणी, ती कविता बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पाणी आहे म्हणून तर सृष्टी झाली निर्माण. म्हणजेच काय, तर पाणी आहे म्हणून तर ही सृष्टी, हे निसर्ग, हे विश्व तयार झालेलं आहे. पाण्यामुळेच चराचरात फुलले पंचप्राण. आणि पाणी आहे म्हणूनच चराचरात म्हणजे प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कणामध्ये पंचप्राण फुललेले आहेत. म्हणजेच काय, तर ते जिवंत आहेत किंवा त्यांच्यामध्ये जीव आहे. त्यानंतर सेकंड आहे पाणी पिऊनी हुशार होऊन हसले पानन पान. म्हणजेच पाणी पिऊनच या झाडाची जी पानं आहेत ही काय झाली आहेत, तर हसता आहेत. झाडे वेली बहरून गेली डोलू लागले रान. आणि पाण्यामुळे झाडं वेली जी आहेत ही बहरून गेली आहेत, म्हणजे फुलली आहेत. आणि हे सगळे फुलल्यामुळे जे रान आहे, जे वन आहे, जंगल आहे, हे आनंदाने डोलू लागलं आहे. त्यानंतर थर्डवाला आहे पाण्याअभावी जीवनाचे होई वैराण वाळवंट. जर पाणीच नसेल तर जीवनाचं काय होईल, वैराण वाळवंट. वैरण म्हणजे काय, डिसोलिट, जिथं काहीच उगवत नाही असं वाळवंट म्हणजे डेझर्ट बनून जाईल. डोळ्यात दाटते पाणी आणि शुष्क होई कंठ. जर पाणीच नसेल तर डोळ्यामध्ये काय येणार आहे, पाणी येणार आहे. आणि शुष्क, शुष्क म्हणजेच आपला जो कंठ आहे, आपला जो घसा आहे, हा आपला कोरडा पडेल. पाण्याअभावी, जर पाऊसच नाही झाला, पाणीच जर नाही मिळालं तर काय होणार आहे, माणसाचं जे आयुष्य आहे किंवा प्राण्यांचं जे आयुष्य आहे हे वैराण वाळवंटासारखं बनणार आहे. आणि त्यामुळे सर्वांच्या डोळ्यात पाणी येणार आहे आणि गळा काय होणार आहे, कोरडा पडणार आहे. म्हणूनच पाणी नुसतं आपल्यासाठी नाही द्रव्य. म्हणूनच पाणी आपल्यासाठी नुसतं द्रव्य नाही, म्हणजे पाणी हे फक्त आपली संपत्ती नाहीये, तर ते काय आहे, पृथ्वीचं स्पंदन. ते आपल्यासाठी अमृततुल्य. म्हणून हे काय आहे, तर पृथ्वीचं स्पंदन आहे. स्पंदन म्हणजेच काय, हृदयाचे ठोके किंवा धडधड. म्हणजे पृथ्वीचं हार्टबीट कोण असणार आहे, तर पाणी असणार आहे. आणि पाणी आपल्याला कशा समान आहे, तर अमृततुल्य म्हणजे अमृता समान आहे. त्यानंतर आहे पाणी देते प्राणी मात्रांच्या जीवास जीवदान. आणि पाणीच काय आहे, तर माणसाच्या किंवा प्राणी मात्र, आपण काय आहोत, तर प्राणी आहोत. सो प्राण्यांच्या जीवनाला जीवदान कोण देतं, तर पाणी देतं. म्हणूनच पाणी जपण्याचे करूया सर्वश्रेष्ठ दान. मग आपल्याला काय केलं पाहिजे, तर पाणी वाचवलं पाहिजे. आणि हे काय असणार आहे आपलं, तर सर्वश्रेष्ठ काम असणार आहे. म्हणजे सगळ्यात मोठं काम आपलं काय आहे, तर पाणी वाचवण्याचं काम आहे. सो अशा प्रकारची ही पोयम तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्हाला ही पोयम, हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.